नमस्कार, लोकमतच्या रिजनल डायरी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीपूर्वीही आपण पुणे जिल्ह्यातल्या पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांच्या लढतीचं विश्लेषण जाणून घेतलं होतं आणि आता तर पुणे जिल्ह्यातल्या या चारही लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकाही झालेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला बारामती लोकसभेची निवडणूक झाली आणि 13 तारखेला म्हणजे कालच पुणे, शिरूर आणि मावळसाठी सुद्धा मतदान पार पडलेलं आहे। बारामती लोकसभा वगळता इतर तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालंय, काही ठिकाणी खरं तर मतांचा टक्का वाढलाय तर काही ठिकाणी तो घसरला सुद्धा आहे आणि याचा एकूणच काय परिणाम या निकालावर होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बघूयात की पुणे लोकसभेमध्ये नेमकं काय झालं। तर पुणे लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत होती। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यामध्ये ही लढत झालेली आहे। पण खरी लढत ही मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातच होती। मतदानाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये अगदी चुरशीच्या झालेल्या या पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये 51.25% इतकं मतदान झालंय। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालंय 57.90%। तर भाजपचे जे उमेदवार होते मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड मतदारसंघामध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच 49.10% इतकं मतदान झालं अशी नोंद आहे। विशेष म्हणजे 2019च्या तुलनेमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, शिवाजीनगर या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हा वाढलाय। आता हा वाढलेला टक्का नेमका म्हणजे याचा फटका नेमका कुणाला बसणार आहे किंवा वाढलेला जो टक्का आहे त्याचा फायदा कुणाला होणार आहे याबाबत खरं तर उत्सुकता आहे आणि ही सगळी उत्सुकता आता 4 जून पर्यंत ताणली जाणार आहे। पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत कसबा पेठ, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पेठ हा मतदारसंघ जेव्हा वर्षभरापूर्वी पोटनिवडणूक या ठिकाणी झाली त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हा मतदारसंघ अक्षरशः खेचून आणला। 2,77,000 मतदान संख्या असलेल्या या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 57.90% इतकं मतदान झालंय। धंगेकर इथले स्थानिक आमदार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला मिळावं असं त्यांचं नियोजन होतं। तर भाजपला सुद्धा मानणारा मोठा वर्ग इथे आहे त्यामुळे मोहोळ सुद्धा आपल्याला अधिकाधिक मताधिक्य मिळेल अशी फिल्डिंग लावून होते। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना या मतदारसंघातनं मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती। त्यामुळे हा आकडा जो वाढलेला आहे हा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यामध्ये अधिक मत टाकणार हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरा मतदारसंघ म्हणजे कोथरूड। भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा हा हक्काचा मतदारसंघ। पुणे लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच तब्बल 4,14,000 मतं असलेला हा कोथरूडचा विधानसभा मतदारसंघ। यामध्ये 49.10% इतकं मतदान झालेलं आहे आणि खरं तर मुरलीधर मोहोळ यांनी जास्त आपल्याला मताधिक्य मिळेल असं टार्गेट या ठिकाणी ठेवलं होतं आणि काल जर आपण बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी चांगली गर्दी आपल्याला दिसून आली होती आणि सकाळच्या टप्प्यामध्ये कोथरूडमध्ये मतदानाचा हा उत्साह चांगला होता। मात्र संध्याकाळच्या सुमारास तो उत्साह काही कायम राहिलेला नाही। त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास हा टक्का थोडासा घसरलाय, फारसं मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही। त्यामुळे 2019च्या लोकसभेच्या तुलनेत जवळपास 1% मतदान हे कमी झालेलं आहे। म्हणजेच इथला मतांचा टक्का घसरलेला आहे। त्यामुळे भाजपची धास्ती काहीशी वाढलेली आहे पण इथे जरी टक्का घसरलेला असला तरी तो इतर ठिकाणाहून भरून निघेल का अशी अपेक्षा भाजपला निश्चित आहे। आता आपण वळूया शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे। राज्यामध्ये ज्या काही ठिकाणी प्रचंड चुरशीच्या लढती झालेल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे शिरूर लोकसभा। या मतदारसंघासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीकडनंच आव्हान दिलं होतं। म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रवादीच्याच 2 गटांमध्ये ही लढत झालेली आहे। जुन्नरमधले दुर्गम आदिवासी भागापासनं ते अगदी हडपसरमधील IT पार्कपर्यंत पसरलेला हा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये गेल्या 1 महिन्यांपासून जो रंगतदार प्रचार झाला होता, दोन्ही बाजूंकडनं प्रचंड शक्ती लावण्यात आली होती। मात्र हे सगळं जे काही आहे ते फारसं कालच्या या मतदानामध्ये दिसून आलेलं नाहीये कारण अर्थातच मतांची टक्केवारी ही घसरलेली आहे। मतांची टक्केवारी घसरण्याला खरं तर काल पुणे जिल्ह्यामध्ये झालेला थोडासा पाऊस हा पण कदाचित कारणीभूत असू शकतो आणि दुपारच्या सुमारास जे ऊन होतं
तोही फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा निश्चितपणानं झालेला आहे। त्यामुळे अर्थातच कमी जे मतदान झालंय त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। 8.4% हे मतदान साधारण कमी झालेलं आहे। पण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण जर बघितलं असेल तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटी पासून ते अगदी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यावेळी झालेले, त्यामुळे ही निवडणूक तशी चुरशीची निश्चित होती, पण मतदानाची टक्केवारी वाढेल असं आपल्याला आधी वाटत होतं, पण ते काही झालेलं नाहीये। त्यामुळे आता अमोल कोल्हे जे या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत त्यांना शिरूरची जनता पुन्हा निवडून देणार की यापूर्वी सलग 2-3 वेळा जे खासदार राहिलेले आहेत, शिवसेनेचे आधी जे माजी शिवसेनेचे नेते होते आढळराव पाटील, पण ज्यांनी केवळ उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशा आढळराव पाटलांना ते संधी देतील। शिरूरची जनता नेमकी कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत त्यांनी टाकलेलं असेल आणि याचा फैसला जो आहे तो पण आपल्याला 4 जूनला कळू शकणार आहे। पण एकूणच शिरूरचं राजकारण या निमित्तानं आपण गेल्या 2-4 महिन्यापासून बघतो आहोत की त्या ठिकाणी अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर अमोल कोल्हेंनी पण त्या आव्हानाला प्रत्युत्तर जेव्हा दिलं, एकूणच या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे शिरूरचं राजकारण सुद्धा रंगात आल्याचं आपल्याला या संपूर्ण काळामध्ये दिसून आलेलं आहे। कारण या शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर आणि भोसरी हे शहरी मतदारसंघ आहेत जे नेहमीच निर्णायक भूमिका बजावत असतात। यावेळी आपण जर बघितलं तर सर्वात कमी मतदान हे हडपसर मतदारसंघामध्ये झालेलं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जी आकडेवारी आपल्याला मिळालेली होती त्यानुसार हडपसरमध्ये 38.4% मतदान झाले आणि त्या पाठोपाठ शिरूरमध्ये 41.15%, तर भोसरीमध्ये 42%, जुन्नरमध्ये 47%, आंबेगावला 53% वगैरे मतदान झालेलं आहे। अशा पद्धतीने जर आपण गेल्या वेळची तुलना केली, गेल्या लोकसभेची तुलना, तर हे मतदान निश्चितच कमी झालेलं आहे। पुणे आणि शिरूर झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्थात मावळचा। पुणे जिल्ह्यातले 3 विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातल्या 3 विधानसभा असा मिळून जो मतदारसंघ तयार झालेला आहे तो म्हणजे मावळचा मतदारसंघ। आणि याच मावळमध्ये आता काय काय झालं होतं ते सुद्धा आपण बघू। मावळच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खरं तर चांगला प्रभाव आहे, मात्र 2019 मध्ये मावळ हा चर्चेत राहिला कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी या मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरनं खरं तर राष्ट्रवादीमध्येच फूट पडल्याच्या चर्चा तेव्हा सुद्धा रंगल्या होत्या। पण त्यावेळी अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे आणला। त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हा मतदारसंघ सुद्धा चर्चेत आला होता आणि याचं कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार होते बारणे यांच्या विरोधात जो उमेदवार उभा होता तो म्हणजे संजय वाघेरे, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि हेच संजय वाघेरे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि खास समजले जायचे। याच मावळ लोकसभेच्या प्रचारादरम्यान आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं होतं कारण पार्थ पवार यांचा झालेला पराभव बाकी कोणी विसरले असतील पण आम्ही तो विसरू शकत नाही आणि त्याचा बदला हा आम्ही घेणारच असं वक्तव्य रोहित पवारांनी या प्रचारादरम्यान केलं होतं। त्यामुळे एकूणच काय की हा मतदारसंघ सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता। आता काल झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा एकूण सरासरीपेक्षा अधिक मतदान झाल्याचं दिसलेलं आहे। विशेष म्हणजे भर उन्हात सुद्धा या मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली होती आणि त्यामुळेच अर्थात हे जास्त मतदान या ठिकाणी झालं होतं। 52% साधारण मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातल्या पिंपरी चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण अशा 6 विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल 2,05,000 मतांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव हा श्रीरंग बारणेंनी केला होता आणि ते दुसऱ्यांदा सलग खासदार झाले होते। त्यामुळे यंदा मावळमध्ये कोणाचा करिश्मा दिसेल हे सुद्धा 4 जूनला स्पष्ट होईल। पण यावेळी अजित पवार सुद्धा या मावळ लोकसभेच्या निमित्तानं चर्चेत आले होते आणि याचं कारण म्हणजे ज्यांनी आपल्या मुलाचा पराभव केला त्याच उमेदवाराच्या प्रचाराची धुरा ही अजित पवारांना आपल्या खांद्यावर अक्षरशः घ्यावी लागली होती कारण पिंपरी चिंचवड आणि मावळचा बराचसा भाग हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना मानणारा आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तर अनेकांनी अजित पवारांकडे जाणं पसंत केलं होतं, अजित पवारांना त्यांनी पाठिंबा दिला होता। त्यामुळे या ठिकाणी अजित पवारांनी मोठी जबाबदारी या निमित्तानं पार पाडली होती मावळ लोकसभेसाठी। अनेक गोष्टी अजित पवारांनी या मतदारसंघासाठी केलेल्या आहेत
मात्र आपल्या मुलाचा पराभव अजित पवार त्यावेळी विसरू शकलेले नव्हते. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. पण यंदा मात्र अजित पवारांनी महायुतीची साथ दिल्यामुळे त्यांना या ठिकाणी प्रचार करावा लागलेला आहे. आता हे सगळं गणित आपण बघितलेलं आहे पुणे, शिरूर आणि मावळचं. एकंदरीत ज्या ज्या काही गोष्टी या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता त्यांचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे. आणि 4 जूनलाही काय होतंय, म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच पुन्हा संधी दिली जाते की नवीन चेहरा पुण्याचा, मावळचा आणि शिरूरचा खासदार म्हणून आपल्याला दिसून येईल, हे सगळं चित्र जे आहे ते 4 जूनला स्पष्ट होणार आहे. आता रिजनल डायरी या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा निकालानंतर या सगळ्याचं विश्लेषण जाणून घ्यायला पुन्हा एकदा भेटूया.